शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। राज्यातील खरीप पिकांच्या विमा भरपाईची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे। आतापर्यंत 1300 कोटी रुपयांचा विमा निश्चित करण्यात आलाय। त्यापैकी 831 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत। यामध्ये सोयाबीन पिकासाठी सर्वाधिक 1146 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। पीक कापणी प्रयोगांच्या आधारे ही रक्कम ठरवण्यात येते। सोयाबीनसह तूर, कांदा। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत। राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आज नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2000 रुपये, पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2000 रुपये आणि पीक विम्याचे पैसे एकत्रितपणे 3 योजनांचे पैसे जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेले आहे। बघा, शेतकरी बांधवांना अखेर निधीला मंजुरी देण्यात आलेले होते। तर आजपासून 3 योजनांचे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। आता बघा, शेतकरी बांधवांना हे पैसे तुम्हाला एकत्रितपणे का दिले जात आहे, तर बघा, सध्याच्या स्थितीला पेरणीचे दिवस सुरू आहेत। या पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना खते बियाणे खरेदी करायची असतात। या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 योजनांचे पैसे जमा करण्याचे आदेश आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले होते। बघा, शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितलं जात होतं की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील। परंतु शेतकरी बांधवांनो, खरं सांगायचं म्हटलं तर सरकारकडे याच्या अगोदर निधीच नव्हता। म्हणजेच राज्यामध्ये आपल्या लाडकी बहीण योजना सुरू आहे। तर या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 3700 कोटींचा निधी हा वितरित करावा लागत असतो। त्यामुळे सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला पेरणीचे दिवस सुरू आहेत। शेतकरी बांधवांना पेरणीच्या दिवसांमध्ये पैशांची गरज असते। या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने 8900 कोटींची निधीला मंजुरी दिलेली होती। आता हा निधी प्रमुख या 10 बँकांमधून थेट या प्रमुख जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना तुमचा भरपूर दिवसांपासून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडलेला होता। भरपूर दिवसांपासून पीएम किसान योजनेचा 23 हप्ता रखडलेला होता आणि शेतकरी बांधवांना तुमचे पीक विम्याचे पैसे सुद्धा भरपूर दिवसांपासून रखडलेले होते। तर एकंदरीत शेतकरी बांधवांनो, आता तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण खाटाघाट 3 योजनांचे पैसे एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। परंतु शेतकरी बांधवांना आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांमध्ये पैसे येणार आहेत। उर्वरित जे 11 जिल्हे शिल्लक राहिलेले आहेत, तर या 11 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाहीत। सरकारने दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, पीएमचा 23 हप्ता आणि पीक विम्याचे पैसे या 11 जिल्ह्यांमध्ये येणार नाही। 11 जिल्ह्याला या 3 योजनांमधून वगळण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना जर तुम्ही या 25 जिल्ह्यामध्ये राहत असाल तरच तुम्हाला 3 योजनांचे पैसे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांना तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आवश्यक आहे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये या 3 योजनांचे पैसे एकत्रितपणे जमा होणार आहेत। परंतु जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या 3 योजनांचे पैसे मिळणार नाहीत। आता बघा, शेतकरी बांधवांना तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु शेतकरी बांधवांना अखेर तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, तर या दोघांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना या पेरणीच्या दिवसांमध्ये आता पैशांची गरज होती। या दृष्टिकोनातून 3 योजनांचे पैसे एकत्रितपणे वाटप करत आहेत। शेतकरी बांधव भरपूर दिवसांपासून वाट पाहत होते। भरपूर शेतकरी बांधव आमच्याकडे सुद्धा विचारपूस करत होते। म्हणजेच भरपूर महिन्यांपासून शेतकरी बांधवांनी वाट पाहिलेली होती
होते, परंतु शेतकरी बांधवांनो इथून पुढे तुम्हाला नमोच्या 9 हप्त्याचे, पीएमच्या 23 हप्त्याचे आणि पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तिन्ही योजनांचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज तिन्ही योजनांचे पैसे ज्या जिल्ह्यांमध्ये वाटप केले जात आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तिन्ही योजनांचे पैसे वाटप केले जाणार आहेत याची महत्त्वाची माहिती आता सांगत आहे. परंतु शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुमचं बँक खाता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असायला पाहिजे, तुमचं बँक खाता पोस्टामध्ये असायला पाहिजे किंवा तुमचं खाता बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, कॅनरा बँक यासोबत बँक ऑफ महाराष्ट्र असेल, यासोबत पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, IDFC बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक. तर या प्रमुख बँकेपैकी जर तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर आज पैसे मिळणार आहेत. उर्वरित बँकांमध्ये सुद्धा पैसे जमवणार आहेत. तर त्या उर्वरित बँकांची यादी आणि सविस्तर पद्धतीने आज ज्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये तिन्ही योजनांचे पैसे जमा केले जाणार आहेत, तर ते प्रमुख जिल्हे आणि प्रमुख बँका आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना नमोच्या 9 हप्त्यासाठी, पीएमच्या 23 हप्त्यासाठी आणि पीक विम्याच्या पैशांसाठी सरकारने ज्या प्रमुख पात्रता लावलेल्या आहेत, तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊयात. तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची पात्रता, तुम्ही शेतकरी आहात याचा पुरावा म्हणून तुमची शेतजमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असायला पाहिजे. जर तुमची शेतजमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल, तुमचा सातबारा ऑनलाईन पद्धतीने निघत असेल, तरच तुमच्या खात्यामध्ये नमोचे 2000, पीएमचे 2000 रुपये आणि पीक विम्याचे पैसे आता जमा केले जात आहेत. आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आपण पाहून घेऊयात की आज सर्व मिळून शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा केले जात आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या शेतकरी बांधवांना या तिन्ही योजनांच्या पैशामधून वगळण्यात आलेला आहे त्याची माहिती सुद्धा आपण देत आहोत. बघा शेतकरी बांधवांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर आपल्याला सर्व जिल्ह्यांमध्ये ऊनच ऊन पडल्याचं पाहायला मिळत नाही. बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर हे पावसाचे दिवस आहेत, परंतु सध्याच्या स्थितीला अल निनो सक्रिय झालेला आहे, त्यामुळे पावसाचा एक थेंब सुद्धा पडलेला नव्हता. त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेमध्ये पडलेले होते. एक तर पेरणी कधी करायची आणि जर शेतकरी बांधवांनी आता पेरणी केले तर पाऊस पडेल का, हा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांच्या समोर होता. याचा सर्वांचा विचार करून आता शेतकरी बांधवांना संपूर्ण राज्यामध्ये धो पाऊस पडणार आहे. परंतु कोणत्या तारखेपासून हा पाऊस पडणार आहे, IMD खात्याकडून, पंजाब डक यांच्याकडून आणि पुण्यातील वैद्यशाळा यांच्या माध्यमातून काय अंदाज देण्यात आलेला आहे याविषयी माहिती देऊन टाकत आहे. बघा शेतकरी बांधवांना पाऊस पडणार आहे त्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना हे पैसे सोडले जात आहेत, कारण शेतकरी बांधवांना जर अगोदर पैसे दिले तर शेतकरी बांधव तयारीत राहतील. म्हणजेच पाऊस पडला की लगेच शेतकरी बांधव बियाण्याची पेरणी करतील, त्यासोबत त्या पिकाला खत पाणी बघतील. अशा सर्व गोष्टींचा विचार करून कृषी मंत्री या ठिकाणी अभ्यासक आहेत. बघा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आहेत, त्यांच्याकडे स्वतःकडे भरपूर शेती आहे, तर त्यांना शेतीमधलं आणि या ठिकाणी पाऊस जो आहे तर त्या पावसाचा सुद्धा अंदाज असतो. तर या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांच्या माध्यमातून आता नमो शेतकरीचे 2000, पीएमचे 2000 रुपये आणि पीक विम्याचे पैसे एकत्रितपणे आता जमा केले जात आहेत. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. बघा शेतकरी बांधवांना वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 3 योजनांचे पैसे जमा होणार आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 3 योजनांचे पैसे जमा होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 3 योजनांचे पैसे जमा होतील, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर अगदी
अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहत आहोत, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची नमोच्या 9व्या हप्त्याची, पीएमच्या 23 हप्त्याची आणि पीक विम्याची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून तुमची प्रतीक्षा संपवली जात आहे। परंतु आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपवली जात आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवली जाईल आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवली जाईल, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे येतील, तुमचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला उद्या पैसे येतील आणि जर तुमचा जिल्हा परवाच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला परवा दिवशी पैसे येऊन जातील। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर परभणी जिल्हा। बघा परभणी जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांचा कापूस पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होता। भरपूर शेतकरी बांधवांचं सोयाबीन पिकाचं नुकसान, भरपूर शेतकरी बांधवांचं तूर असेल, मूग असेल, मका असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल, अशा पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं। यासोबत शेतकरी बांधवांनो, दुसरा जिल्हा बीड जिल्हा। तर या बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तर या बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा आता हे पीक विम्याचे पैसे जमा होत आहेत। बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला प्रमुख 2 जिल्हे सांगितले आहेत, उर्वरित अजून काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांची यादी सांगत आहे। यासोबत शेतकरी बांधवांना तुम्हाला हेक्टरी किती पीक विमा वाटप केलं जात आहे याविषयी माहिती देऊन टाकतो। यासोबत शेतकरी बांधवांना नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, पीएमच्या 23 हप्त्याचे 2000 रुपये, तर असे दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये आणि शेतकरी बांधवांना तुम्हाला हेक्टरी 25,000 रुपयाप्रमाणे पीक विमा जमा केला जात आहे। जर तुमचं पावसामुळे नुकसान झालेलं असेल, अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर तुमची आता या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तुम्ही भरपूर दिवसांपासून पीक विम्याच्या पैशांचे नमोच्या 9व्या हप्त्याची, पीएमच्या 23 हप्त्याची वाट पाहत होता, परंतु इथून पुढे आता तुम्हाला या 3 योजनांच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहिती असेल की एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणे शक्य होत नसतं, कारण शेतकरी बांधवांनो तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असतात। तर सध्याच्या स्थितीला पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। आज पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये 3 योजनांचे पैसे जमा केले जात आहे। बघा दुपारपासून शेतकरी बांधवांना पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। आज प्रमुख 12 जिल्ह्यामधील कमीत कमी 50 लाख शेतकरी बांधवांना हे पैसे मिळत आहेत। उद्या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज आणि उद्या या 2च दिवसांमध्ये हे पैसे जमा केले जातील। म्हणजे टोटल मिळून 25 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनाच हे पैसे मिळणार आहेत। उर्वरित जे 11 जिल्हे आहेत तर त्यांना हे पैसे मिळणार नाहीत, कारण 11 जिल्हे या 3 योजनांमधून वगळण्यात आलेले आहेत। त्यामुळे या 3 योजनांचे पैसे या 11 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार नाहीत। या 11 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपून जाणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। बघा सुरुवातीचे 2 जिल्हे परभणी आणि बीड जिल्हा, या 2 जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे। सर्वात अगोदर या 2 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जात आहेत। यानंतर शेतकरी बांधवांना पुढचा जिल्हा अमरावती जिल्हा। तर बघा अमरावती जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, त्यामुळे अमरावती जिल्ह्याला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। यानंतर पुढचा जिल्हा यवतमाळ जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सातारा जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, गडचिरोली जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा,
अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांमध्ये नमोचे 2,000 रुपये, PM चे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे पैसे हे एकत्रितपणे आता जमा केले जात आहेत. आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया असू द्या, पोस्ट बँक असू द्या, महाराष्ट्र बँक असू द्या, जिल्हा मध्यवर्ती बँक असू द्या, सहकारी बँक असू द्या, यासोबत HDFC बँक असू द्या, ICICI बँक असू द्या, कोटक महिंद्रा बँक असू द्या, तर या बँकेमध्ये या तिन्ही योजनांचे पैसे आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये आता जमा केले जाणार आहे. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. यापुढे शेतकरी बांधवांनो, राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना नमोच्या 9व्या हप्त्याचे, PM च्या 23 हप्त्याचे आणि पीक विम्याची प्रतीक्षा करायची गरज भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आता लवकरच पेरणीचे दिवस सुद्धा सुरू होणार आहेत. मान्सूनचा पहिला पाऊस चांगला पडेल अशा पद्धतीची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, लवकरच तुम्हाला पेरणीला हातभार लागणार आहे.